आकाशी चंद्र चांदण्या मनाचा बांधून घे जरा तुला सारे दिन दियां गल्लां बह के दस्सां मैं तेनू तू आकाशी चंद्र चांदण्या मनाचा बांधून घे जरा तुला. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकिव प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायची की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे, तुम्ही बघू शकताय. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं एक मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही इथंही बघू शकताय की अशा प्रकारे बॅकग्राऊंड मटेरियलमध्ये दिलेलं आहे. तो सिम्पली बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे आणि वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर आपल्याला 7.24 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत या आपला जो बॅकग्राऊंड आहे त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर हाच बॅकग्राऊंड आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्ही इथं ही बघू शकताय की अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर बॅकग्राऊंड म्हणजे कुठं अशा प्रकारे तुम्हाला खाली दिसून येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर याची ही लेंथ आपल्याला काय करायचं आहे 7.24 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे घ्यायचे आहे. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला म्युझिक प्लेइंगची जी अशा प्रकारे PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून इथं आपल्याला काय करायचं त्याची साईज थोडीशी कमी करून अशा प्रकारे 1000 पर्यंत ठेवून घेऊया. तर अशा प्रकारे 1000 साईज ठेवून घ्यायची आहे आणि 1000 साईज केल्यानंतर सिम्पली थोडीशी रोटेट करून म्हणजे स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायची आहे. आणि याची ही लेंथ इथं आपल्याला 7.24 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इथं आपण सगळं ॲड केलेलं आहे. तर आता तुम्हाला ग्रुप लेअर 1 आणि ग्रुप लेअर 2 अशा प्रकारे 2 लेअर दिसत आहेत. तर सिम्पली त्या ग्रुप लेअर 1 या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज अशा प्रकारे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज अशा प्रकारे ॲड करून तो मधोमध घ्यायचा आहे दोन्ही लेअरच्या. त्यानंतर तो इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचा आहे आणि बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे ग्रुप 2 हिला ही लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज असा ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं आपल्याला कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता की स्टार्टिंगचं आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे अशा प्रकारे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा 7.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज आहेत राहिलेले आहेत ते इथं ॲड करून घ्यायचे. आता मी इथं बघू शकताय की हे डेमोसाठी इमेज यूज करतोय तेच मी इथं ॲड करतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज तुमचे ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे आणि फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आपल्याला इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक असा युनिक असा दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे चारही इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर
आपल्याला या चारही इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की पहिल्या लेअर म्हणजे 7.24 सेकंदपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला आणि प्रत्येक इमेजला अशा प्रकारे हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत एकदा 7.24 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे. तो सिम्पली काय करायचा आहे अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायचा आहे आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक बटरफ्लाय इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ कुठपर्यंत पुरते 18.26 पर्यंतच पुरते. तिथून पुढं परत आपल्याला हाच इफेक्ट आहे तो ॲड करून म्हणजे हाच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे म्हणजे याचा स्क्रीन इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता सेकंड नंबरचा हे इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वरती ॲरोचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.